प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा आजचा म्हणजेच 14 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात। आता या अद्वैत कलाच्या घरी पाहुणे आलेत। आबा खूप गमती करत असतात। हा अंत्या म्हणजे एकदम गमत्या आहे बघा। आता ते अनंत म्हणतात, अरे वा आबा, अंत्या गमत्या चांगलंय आबा, काय बात आहे, मस्तच। आता त्या अनंताची बायको म्हणतात, भारतात आलं ना की छान वाटतं, आपलेपणा वाटतो। आबा म्हणतात, काय रे अंत्या, तू गोड खाऊन आहेस की नाही अजून? आता ते अनंत म्हणतात, आबा तुमची मेमरी छान शार्प आहे। आबा म्हणतात, मग काय, मी काय म्हातारा झालं की काय? मग आता आबा म्हणतात, आज ना फक्कड बेत होऊन जाऊ दे। अर्चना, ही कला आहे बर का, आमची अद्वैतची बायको कला अद्वैत चांदेकर। आता कला त्यांना नमस्कार करते। आबा म्हणतात, आमची नाचसून खूप सुगरण आहे बरं का, माझी नाचसून सुगरण आहे बरं का। मग आता लगेच या बाई म्हणतात की हो, रोहिणीने सांगितलं आम्हाला, आम्ही तिच्या हातचं जेवायला चाललोय। मग ते म्हणतात, हो, आम्ही सगळेच जण इथून छान जेवणच जाणार बरं का। आता कला म्हणते, आलेच मी तयारीला लागते स्वयंपाकाच्या। आता अद्वैत विचार करतो, अरे बापरे, ही किचनला जाणार म्हणजे हिला काही डिझाईन बनवता येणार नाही, जेवण खाणं 2-3 तास जाणारच, ही कधी डिझाईन्स करणार? अद्वैतला आलंय आता टेन्शन, या कलाने डिझाईन्स कधी बनवायच्या आहेत आणि कधी आता त्या प्रेझेंट होतील। तर प्रेक्षकांनो, आता ही कला जाते किचनमध्ये, अंजूला सांगते, टोमॅटो काप अंजू, आपण ग्रेव्हीची भाजी करूया छान मिक्स व्हेज, आणि काकडी टमाट्याची कोशिंबीर पण करू। कला अंजूला इन्स्ट्रक्शन्स देतच असते की असं करू तसं करू, जेवणाला वेळ लागेल। तेवढ्यात तिथे अद्वैत येतो आणि म्हणतो, खरे तुला किती वेळ लागणार आहे स्वयंपाकाला? आता कला म्हणते, अरे नाही म्हणलं तरी तयारीलाच वेळ जाणार आहे, त्यापुढे स्वयंपाक, जेवण वाढणं, नंतर अंजू आवरेल। आता लगेच अद्वैत म्हणतो, इतकं एक्सप्लेन नको करू, टू द पॉइंट बोल, उद्याचं काय ठरवलंयस तू? तिकडे कमिटमेंट देऊन आली आहेस, लक्षात आहे ना तुला? कला म्हणते, आत्ता माझ्या हातात ना ही कामं आहेत, मला 2च हात आहेत। आता अद्वैत म्हणतो, हे तुला कमिट करताना कळलं नाही का? कला म्हणते, अरे मला कमिट करताना माहित होतं का की घरी आज पाहुणे येणार आहेत ते? अद्वैत म्हणतो, हे बघ, तू बाकीचं काही बोलू नकोस मला, तू आत्ता काय करणार आहेस ते आधी मला सांग। शेवटी कला वैतागते आणि म्हणते, चांदेकर ऐक ना, अरे मला खूप कामं आहेत बघ, हे बघ, मी तुला कमिट केलंय आणि कधी काही झालं नाही असं होत नाही कधी, आणि तसंही मी तुझ्याकडे मदतीला येत नाहीये चांदेकर, माझ्याकडून होत नाहीये, कर मला मदत, असं म्हणते का मी तुला? आता अद्वैत म्हणतो, अरे म्हणजे काय, तू माझ्याकडनं शिक ना कामाचं नियोजन कसं करायचं ते। कला मनातल्या मनात पुटपुटते, हो तू अद्वैत चांदेकर आहेस ना? आता अद्वैत म्हणतो, काय म्हणालीस तू? आता ही कला म्हणते, नाही मी अंजूशी बोलतीये, अंजू ताई सुरी द्या बरं। आता अद्वैत म्हणतो, तू टाइमपास का करतेस, बोल ना माझ्याशी। आता कला म्हणते, काम करू दे रे अद्वैत, हात थांबवलं ना तर कोणाचं काही पूर्ण होणार नाही बघ। अद्वैत म्हणतो, हे बघ, प्रेझेंटेशन बनवताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, तुझ्या हातामध्ये वेळ नाहीये, आपल्याला वेळ लागेल। कला म्हणते, हे बघ, तू टेन्शन घेऊ नको, आपण नंतर बोलूयात बरं। आता अद्वैत म्हणतो, अरे यार, हिला कुठल्याच गोष्टीचा सिरियसनेसच नाही, खरे हे बघ, मला टेन्शन आलंय, तू उद्या मला तोंडघाशी पाडू नकोस। कला म्हणते, अरे नको टेन्शन घेऊ तू चांदेकर, असं काहीही होणार नाहीये, तू टेन्शन नको घेऊस बरं चांदेकर। म्हणजे अद्वैत म्हणतो की हे बघ, ते काय भाजी करणं इतकं सोपं नाहीये, टेन्शन घेऊ नको, काय टेन्शन घेऊ नको। आता कला म्हणते, भाजी करणं काय सोपं वाटतं का तुला? आता चांदेकर म्हणतो, मग त्यात काय? आता कला म्हणते, हे बघ, स्वयंपाक वेगळा, प्रेझेंटेशन वेगळं, मला स्वयंपाक करू दे बरं, तू जा इथून। पण तरी पण अद्वैतच्या मनात येत आहे की अति अगवने या मला जर तोंडावर पाडलं तर माझी इमेज पण खराब होऊ शकते ते। अद्वैत म्हणतो, हे बघ, तू ना माझी बायको आहेस आणि तू जर नीट प्रेझेंटेशन दिलं नाहीस तर लोक मला नावं ठेवतील उद्या, काय होईल उद्या? हे बघ, तुला काय कामं करायची आहेत ना ते मला सांग, मी तुला मदत करतो। आता कला म्हणते, बाप रे, तू मदत करणार म्हणजे आणखीन कामं वाढवून ठेवणार माझी, जा बरं बाबा तू इथून प्लीज। आता ही अंजू मध्ये बोलते आणि म्हणते, अद्वैत साहेब तुम्ही कशाला? अहो मी आहे ना, मी करेल की कलाताईंना मदत। कला म्हणते, हे बघ चांदेकर, मी जेवढं जमेल ना तेवढ्या लवकर कामं करणार आहे, तू नको टेन्शन घेऊ। अद्वैत म्हणतो, हे बघ, मी काही तुला मदत करायला करत नाही, हे सगळं माझ्या डिझाईन्स महत्त्वाच्या आहे, त्यासाठी करतोय मी हे सगळं, मी मदत केली तर तुझे कामं लवकर लवकर होतील, सांग ना काय काम आहे मला। आता कला म्हणते, ठीक आहे, तू सध्या तरी बाजूला उभं राहा 2 मिनिटं, मी भाजी चिरणं झाली की सांगते तुला काम। अद्वैत आता तिथेच बाजूला उभं राहतो।
अद्वैत आता शांतपणे तिथे किचन ओट्याजवळ उभा आहे बाजूला. आता ही कला तिचं काम करत असते. तेव्हा या रजनीताई येतात आणि म्हणतात, कला अगं माझं डोकं दुखत होतं ग, काय करायचं ठरवलंयस बाळा तू स्वयंपाकाचं, मी काय मदत करू सांग बरं. आता तेवढ्यात कला त्यांच्या डोक्याला हात लावून बघते आणि त्यांना म्हणते, बापरे रजनी मॅडम तुम्हाला किती ताप आहे, तुम्ही कशाला उठून आलात. आता या रजनीताई म्हणतात, अगं तापेचं काही नाही, तुला स्वयंपाकात मदत करते बरं, आधी मला सांग काय करायचंय ते लवकर लवकर. आता ही कला म्हणते, नाही नाही रजनी मॅडम तुम्ही एक काम करा, तुम्ही गोळी घ्या आणि आराम करा बरं, तुम्ही काही करू नका, तुम्ही जाऊन आराम करून झोप काढा, गोळी घ्या बरं. आता रजनीताई म्हणतात, नाही ग मला शांत नाही पडवलं जाणार. कला म्हणते, ऐका ना माझं रजनी मॅडम तुम्हाला बरं नाहीये ना, एक मिनटं मीच तुम्हाला गोळी देते. आता असा विचार करून कलाने लगेच त्यांना गोळी पण दिली आहे. मग आता अद्वैत म्हणतो, अगं काकी मला असं वाटतं तू सगळ्यांना हाय हॅलो कर आणि झोपी जा, अगं सगळीकडे व्हायरल फिवर आहे ग, तू आराम कर काकी म्हणजे तुला बरं वाटेल. आता या रजनीताई म्हणतात, अरे पण एवढा मोठा स्वयंपाक कला एकटी कशी करेल. अद्वैत म्हणतो, अगं मी आहे ना काकी, तू झोप, तू कर आराम, मी करतो तिला मदत. आता रजनीताई हसायला लागतात आणि म्हणतात, बापरे तू आणि स्वयंपाक म्हणजे पण बायकोसाठी करशील हं काहीतरी, कळलं हं मला अद्वैत. अद्वैत आता मनातल्या मनात पुटपुटतो की बायकोसाठी मी कशाला काही करेल, मी माझ्या बिझनेससाठी करतोय. मग आता कला पण मनात पुटपुटते, तू आणि मला मदत करशील, शक्यच नाही आहे. आता या रजनीताईला म्हणतात, ही कला म्हणते, जा रजनीताई तुम्ही आराम करा खोलीमध्ये बसून. रजनीताई म्हणतात, नाही अगं मी बाहेरच बसते सगळ्यांसोबत, विषय बदलले ना की आपोआप मला बरं वाटेल, मी येते आता ह्या रजनीताई तिथून निघून जातात. आता ही कला तर अंजूला सांगते, अगं काकडी चोचवून घे, आपण कोशिंबीर करूया दही घालून काकडीची. तेवढ्या तिथे अद्वैत येतो आणि म्हणतो, अरे मला सांग ना, मी केव्हाचं उभा आहे ना तिथे, मी केव्हाची मदत करायचं म्हणतोय तुला, तू मला का नाही सांगत आहेस काम. कला म्हणते, बरं सांगते तुला पण काम, आता तू अंजूताई तुम्ही हे बाकीचं सगळं सर्व करत राहा बरं. आता कलाने त्याला भजे तळायचे सांगितलेत बरं का प्रेक्षकांना, पण कसे तळायचे सांगितले काय ते बघा आता थोड्याच वेळात. छान सीन दाखवलाय त्यांनी आजचा. आता या पाहुण्यांच्या गप्पा छप्पा खूप छान चालू आहेत. रजनीताई हॉलमध्ये आल्यात आणि सगळ्यांशी गप्पा मारतात. ते विचारतात, कशी आहेस ग रजनी तू. मग रजनीताई म्हणतात, हो मी बरी आहे. आणि हे आजोबा म्हणतात, अगं रजनीचं डोकं दुखत होतं ना, बरं वाटतंय का आता. रजनीताई म्हणतात, हो बरं आहे ना आता. नंतर त्या पाहुण्यांच्या मिसेस म्हणतात, काळजी घे, तुझा चेहरा उतरलेला दिसतोय रजनी, काही म्हणा तुम्हा सगळ्यांना भेटून छान वाटतंय मला. आता इकडे अद्वैत कलाचा धिंगाणा पहा कसा चाललाय किचन मध्ये. हे सगळे पाहुणे छान गप्पा मारत बसलेत. कला म्हणते, चल आता मी तुला कांदा भजी बनवायला शिकवते. ती अद्वैतला म्हणत असते. अद्वैत म्हणतो, तू फक्त सांग मला काय करायचं ते, माझं मी करून घेईल. कला म्हणते, अरे बाबा तुला नाही जमणार, मी सांगितल्याशिवाय तुला कसं कळणार आहे चांदेकर. अद्वैत म्हणतो, अगं मी करेल ना सगळं व्यवस्थित. कला म्हणते, नाही नाही आधी मी कसं करते ना ते बघ. आता अद्वैत म्हणतो, गरज नाहीये मला ते बघायची. कला म्हणते, वा वा काय कॉन्फिडन्स आहे हे बघ आधी या पिठामध्ये काय काय घातलंय मी, ओवा तिखट मीठ सगळं नीट कालवलंय. आता अद्वैत म्हणतो, पुढे पुढे धक काय करायचं सांग ना. कला म्हणते, हे बघ नीट बघ चांदेकर, हे बघ नाहीतर तेल उडवून घेशील हातावर, गरम आहे ते तेल, नाहीतर बेसन बेसन करून ठेवशील अख्ख्या ओट्यावर. हे बघ आपण तेल गरम झालं का ते बघूयात. कलाने एक पाण्याचा थेंब टाकलाय कढईमध्ये. अद्वैत एकदम मागे जातो आणि म्हणतो, बापरे तडतडतंय ते. कला म्हणते, अरे ते तडतडणारच, गरम झालंय ना ते. हे बघ असं काळजीपूर्वक करायचं. आता ती भज्याचं पीठ घेते आणि त्या कढईमध्ये एक एक भजा सोडते. तसं तसं तिने अद्वैतला छान समजून सांगितलंय. हे बघ असं पीठ घ्यायचं आणि कढईच्या बाजूने असं अल्लाद सोडून द्यायचं. जमतं का तुला, बघ बरं, असं व्यवस्थित कर, जरा नीट कर हळूहळू. आता खरं तर अद्वैत या सगळ्यामध्ये एकदम म्हणजे परफेक्टच आहे. कला त्याला सांगत असते, वेगळं करते, चिकटेल रे बाबा कढईला. अद्वैत आता बोलता बोलता कलाच्या खांद्यावर हात ठेवतोय आणि स्वतःच म्हणतो, ओ डिझायनर खरे बाई, लांब लांब राहायचं आता इथून. कला म्हणते, ओ सोन्याचे चांदेकर जरा बघा, तुम्हीच घाबरला आहात बरं का, आणि तुम्हीच आता अद्वैतने ठेवलेला खांद्यावरचा हात कला त्याला दाखवते. मग अद्वैत तो हात काढतो आणि म्हणतो, सॉरी चुकलं माझं. कला म्हणते, बघ कुठे जळली आज भजी, त्या ऑमलेट सारखी, जळक्या ऑमलेट सारखी. आता अद्वैत म्हणतो, मला माहित होतं हे नाही जळणार, त्यामुळे मी कॉन्फिडंट होतो. अगं बघतेस काय, तुला मदत करतोय ना मी, चल
पटापटा कर बरं, हे सगळं व्यवस्थित कर आणि तू सोड, नाहीतर मी करतो. असं एकमेकांशी वाद घालत घालत या दोघांनी फायनली स्वयंपाक पूर्ण केला आणि कलाला फार भारी वाटलं बरं का. तिने म्हणजे अद्वैतने आज तिला मदत केली ना कामामध्ये. मस्तच दाखवला त्यांनी आजचा भाग प्रेक्षकांनो. तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करायला आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं. आता इकडे काजू तिचं सगळं आवरून सावरून कॅफेमधून निघत असते. काजू या सोहमला म्हणते, बरं मित्रा चल आवरलंय आता, लवकर निघूयात आपण. सोहम म्हणतो, थांब ना जरा. काजू म्हणते, उशीर होईल रे, काय काम आहे एवढं तुला, काय बोलायचंय का? सोहम म्हणतो, प्लीज 2 मिनिटं बस. मग आता काजू बसते आणि म्हणते, बोल काय काम आहे तुझं आपल्याकडे. आता हा सोहम म्हणतो, हे बघ हे घे पैसे. आता त्याने काही पैसे दिलेत काजूला आणि म्हणतोय, मालकाला रेंट दिलंय मी आजचा आपला, पण हे उरलेले सगळे पैसे तुझे. हिशोब आपला छान झाला नाही. आता ही काजू मनात विचार करते, बरं झालं पैसे मिळाले, आज सामान घरी घेऊन जाता येईल मला. आता काजूला तो म्हणतो, चल ना, म्हणजे हा सोहम, चल ना आपण निघूयात. आता काजू म्हणते, हो तू जा पुढे, आपण बॅग घेऊन आलोच. सोहम मुद्दामच मदत करतोय बरं का काजूला. आता इकडे या कला अद्वैतकडे सगळा स्वयंपाक केलाय बरं का कलाने आणि आता मात्र तिला डिझाईन्स काढायच्यात. पण आता या गप्पांमध्ये इन्सल्ट कसा होतो ना ते बघाच प्रेक्षकांनो. आता ह्या विचारतात, ताई काय ग रोहिणी, ही तुझी सून आहे का? ती नैना दाखवली बरं का प्रेक्षकांनो आज आणि 2च मिनिटासाठी दाखवली. रोहिणी म्हणते, हो माझी सून आहे. नैनाचा तर थाट बघा, ती खाली येते आणि म्हणते, हॅलो एव्हरीवन, मी नैना आहे. मला बरं वाटत नव्हतं म्हणून जरा पडले होते मी, पण ठीक आहे तुम्ही कंटिन्यू करा. ए कला, मला भूक लागली आहे बरं का, एक काम कर ना, माझी प्लेट रेडी कर आणि अंजू सोबत वरती पाठवून दे, मी माझी बेडरूममध्ये जेवेल. आता असं म्हणून ती वर निघून जाते. कलाला विचित्रपणाच वाटतो, काय बाई हे असं पाहुण्यांसमोर वागणं. आता ही निघून जाते नैना. राहुलला पण राग येतोय खूप तिचा, सरोजला सुद्धा, पण कोण काय बोलणार ना तिला एवढ्या लोकांसमोर. आता या पाहुण्या म्हणजे अश्विनी ताई अद्वैतला मदत करताना बघून म्हणतात, वा अद्वैत, अरे बायकोला मदत करतोयस का स्वयंपाकात, पण हा लहानपणापासून असा नव्हता ग सरोज. नाही म्हणजे लग्नानंतर बदललाय की काय हा? नाही पण खरंच कौतुक आहे हां अद्वैतचं. अद्वैत म्हणतो, नाही नाही काकी असं काही नाही, तिला मदत व्हावी म्हणून. आता त्या लगेच अर्चनाताई म्हणतात, बघ अनंता, घरकामामध्ये मदत करतोय तो बायकोची, शिक जरा त्याच्याकडनं काही. आता ते अर्चनाचे मिस्टर म्हणतात, अरे बाबा तू लग्न झाल्यावर ही कामं करतोय, मी तर लग्न झाल्यावर सुद्धा हे काम करत नव्हतो, त्यावरून काकी माझं काम नेहमी पकडते बरं का. पण आता त्या अर्चनाताई म्हणतात की खरंच अद्वैत म्हणजे आजकालच्या युवा पिढीचं नेतृत्व आहे, की बायकोला कसं खांद्याला खांदा लावून काम करता यावं, प्रत्येक गोष्टीमध्ये वाटून घेता यावं. खरंच कमालच आहे हा बाई अद्वैतची. प्रसाद बाबा शिक अद्वैत दादाकडनं काहीतरी. आता तो नुसतं हू करतो. मग आता ते त्यांचे मिस्टर म्हणतात, जसं काही तू तुझ्या सुनेला काम करू देणार होती नाही. आता त्या सरोज ताईला म्हणतात, सरोज बाई काळजी घे हां तुझ्या सुनेची, नाहीतर तुझा मुलगा. आता त्या सरोज म्हणतात, नाही नाही मी घेईल काळजी. आता त्या म्हणतात, सरोज तुझ्या सुनेला रागवू नकोस, नाहीतर तुझ्या सुनेमुळे तुझा मुलगा दूर होऊन जाईल वर का बाई. मग आता लगेच सरोजताई म्हणतात, नाही नाही असं अजिबात होणार नाहीये, माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. नाईलाजाच चौका होत नाही, पण सरोजला खोटं खोटं हसावंच लागतं कलासाठी आणि त्या आरतीताईंसाठी. असो आता या अद्वैतला टेन्शन आलंय. तो म्हणत असतो, तुम्ही बसा ना प्लीज जेवायला. आता हे सगळेजण जेवायला बसतात तेव्हा नेमका अद्वैतला कॉल येतो. अद्वैतला आलेलं असं टेन्शन की आता हे सगळं कधी आवरणार आणि ही कला कधी डिझाईन्स बनवणार. तो सगळ्यांना आग्रह करत असतो, प्लीज तुम्ही सगळेजण जेवा ना आणि स्वयंपाक कसा झाला ते नक्की सांगा. आणि प्रेक्षकांनो आता सगळेजण फायनली जेवायला बसलेत. पण या अद्वैतच्या मनात मात्र सारखं हेच चालू असतं की ही खरे डिझाईन्स बनवणार कधी, कधी अप्रूव्ह होणार, आता उद्या ते प्रेझेंटेशन होणार की नाही, का मी हिच्यामुळे तोंडावर आपटणार. असो पण आता त्याच्या टेन्शनवर हा सीन त्यांनी पूर्ण केला. आता पुढे बघा, काजू घरी सामान घेऊन आली आहे भरपूर आणि हो कलाला पण आता काळजी वाटायला लागली आहे, कारण खूप उशीर झालेला असतो. ती पण मनात विचार करते की अरे देवा, आता मी डिझाईन्स कधी पूर्ण करू. पण तरी सुद्धा पाहुण्यांची सरबराई ती करतेच अगदी व्यवस्थित. काजू घरी येते आणि म्हणते, खरे बाई लवकर या, बघा तुमच्या काजूला काय झालंय. त्या खरेबाई बिचारा गडबडीतच येतात आणि म्हणतात, काय झालं ग काजू. मग काजू म्हणते, आपल्याला कुठे काय झालंय. मग आता ते चिडतात आणि म्हणतात, मस्करी करतेस होय माझी, मारू का फटका तुला. काजू म्हणते, अगं आई, अगं त्या पिशव्या आणल्या ना मी, त्या जड होत्या म्हणून मग हात दुखले माझे.
आता या चिडतात आणि म्हणतात किती वेळेला सांगितलं तुला असं जोरजोरात वरडत यायचं नाही घरामध्ये, अगं असं नाट लागत असती. आता काजू म्हणते बरं खरे बाई चुकलं आमचं, माफ करा, पण बघ तरी काय काय आणलंय आपण. आज मी आठवड्याभराची सगळी भाजी आणली आहे, सोबत कोथिंबीर, कढीपत्ता आणि जिरं मोहरी त्याचे पण पाकिट्स आणलेत. या आठवड्याला एवढी भाजी आपल्याला सहज पुरून जाईल, काय म्हणता मग खरेबाई. आता या खरेबाई म्हणतात किती मोठी झालीस ग माझी काजे, गुणाचं हाय माझं बाळ. असं म्हणून त्यांनी डोळ्याचं काजळ काजलला लावलंय आणि म्हणतात दृष्ट न लागो माझ्या लेकीला. काजल म्हणते आई आता बघ इथून पुढे आपण सगळ्या जबाबदाऱ्या घेणार बघ, कारण हे घर आपलं पण आहे ना. कलाताईने जाताना आपल्याला सांगितलंय, तिथे ती गेल्यानंतर आता या घराची जबाबदारी माझी आहे. तिने जसं सांगितलं तसं आपण हळूहळू सगळी जबाबदारी घेणार बघ. आता या खरेबाई म्हणतात खरंच माझ्या कलीचा उजवा हात आहेस तू. हात दुखायले का ग सोने, पिशव्या घेऊन तुझ्यासाठी मी गरम गरम कॉफी घेऊन येते. काजू म्हणते खरे बाई तिकडून आम्ही म्हणजे कट्ट्यावर पण गेले होते ना मी, तर दूध आणि शेवयाची खीर पण आणली आहे, तू जरा करून देतेस का शेवयाची खीर आज. मग आता यास खरेबाई म्हणतात बरं त्याला काय लागतं करायला, तू पटकन हातपाय तोंड धुवून ये, मी पटकन खीर करते. मग आता त्या पापी घेतात काजूची आणि म्हणतात केवढं सामान आणलं का बाई तू. आता हा अद्वैत स्वतः मस्त जेवायला बसलाय बरं का, आणि कलाला भीती घालवतो, खरे अगं आता तरी डिझाईन्स करायला घे तुझ्या हातात, अगं किती काम करायचं आहे आपल्याला, त्याच्यावरती चर्चा करायची आहे, त्या डिझाईन्स बनवायच्या आहेत, त्या अप्रूव्ह होतील की नाही हे सगळं बघायचं आहे. बापरे किती राहिलंय सगळं, तुझ्याकडनं काही होईल आज असं काही मला वाटत नाही आहे. कला म्हणते काय रे मला घाबरवणं बंद कर चांदेकर सारखं. हे बघ माझी सगळं डिझायनिंगचं प्रिपरेशन तयार आहे, तुझं उठलं ना की मी हे सगळं आवरून लगेच ते करायला घेणार आहे. आता अद्वैत खाता खाता उठतो आणि म्हणतो चल उठलो मी, आवरलं माझं. कला म्हणते अरे नीट जेवून तर घे. अद्वैत म्हणतो नको तू आता पटकन डिझाईन्स करायला घे बरं, थांब मी पाणी आणतो. आता असं म्हणून तो तिकडे गेलाय आणि कला आता त्याच्या म्हणजे तिच्या कामाला लागली आहे डिझाईन्सच्या. अद्वैतने सगळ्या ताटल्या वगैरे पण उचलून ठेवल्यात बरं का प्रेक्षकांनो. बघितलं ना नवरा बायकोमध्ये असं कोऑर्डिनेशन असलं की कामं पटापट होतात. आता या कलाचे वडील काजूचं कौतुक करतात आणि म्हणतात अगं संगे आपली काजू लई मोठी झाली ना, किती हातभार लावते ती आपल्याला, फार फरक पडतोय ग घरामध्ये. आता या संगीताताई म्हणतात तुम्हाला एक सांगू का, अंबाबाईची कृपा आहे बरं का तिन्ही पोरीवर पण आपल्या. अहो आज आपली काजू केवढं सामान घेऊन आली, भाजी दूध मसाला हिंग मीठ मोहरी समद घेऊन आली बघा. आता काजूचे बाबा म्हणतात हो ना आपली काजू खूप जबाबदार झाली आहे, अगदी आपल्या कलेसारखीच बघ. पण आपल्या कलाच्या बाबतीत जे काही आपण वागलो ना ते आपल्या काजूच्या बाबतीत नाही होऊ द्यायचं, आपल्या काजूला आपण चांगल्याच घरात देऊया. आता संगीताताई म्हणतात अहो तुम्ही कलाचा विषय काढला म्हणून आठवलं मला, आता श्रावण मास चालू आहे, त्या दोघांची मंगळागौर करावं लागेल ना. आता लगेच ते कलाचे बाबा म्हणतात अगं संगे काय बोलतेस तू, मंगळागौर करणं म्हणजे सोपं आहे काय, केवढा खर्च लागेल आणि आपल्याला त्यांच्यासारखी सरबराई करणं जमणार आहे का. आपल्या 2 पोरी दिल्यात आपण चांदेकरांच्या घरात, चांदेकरांचा डौल तो किती आहे, चांदेकरांचं सगळं व्यवस्थित करणं आपल्याला जमणार आहे का. म्हणजे अशा प्रतिष्ठित लोकांची मंगळागौर आपल्या घरी करायची कसं शक्य आहे ग आपल्याला संगीता. आता या दोघांनाही टेन्शन आलं बिचाऱ्या नवरा बायकोंना. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो श्रावण मास आहे आणि अद्वैत कलाची मंगळागौर तर होणारच. बघा माझा अंदाज 100% खरा निघाला. सगळ्यात आधी मी मंगळागौरीचा अपडेट तुम्हाला दिला होता. आता इकडे कला तिच्या कामाला लागली आहे बघा, डिझाईन्स काढतीये ती आणि अगदी मन लावून काढतीये सगळं आवरून सावरून. आणि हा भाग त्यांनी इथेच आज पूर्ण केलाय. किती छान दाखवला ना आजचा भाग त्यांनी. तर आता पुढे आपण बघणार आहोत. आबा विचारतायत ह्या कलाला काय ग सुनबाई तू जेवली नाहीस. कला म्हणते हो आबा जेवतेच आता मी. मग आता आबा म्हणतात की काय रे अद्वैत तू जेवलास का. अद्वैत म्हणतो हो मी जेवलो आबा. मग आबा म्हणतात काय रे तुझी बायको जेवली नाही जेवली ठाव आहे का तुला, ती ऑफिसमधली कर्मचारी असली तरी त्याच्या आधी ती तुझी बायको आहे लक्षात ठेव. आता अद्वैत बळजबरी त्या कलाला खाऊ घालतोय, असा तो घास तिच्या नाकात घालतोय, त्यामुळे कला चिडते. आता काय चाललंय चांदेकर माझ्या नाकात जातोय ना घास.
मजा येणार आहे उद्या या दोघांची नोकझोक बघायला. अद्वैत कलाच्या नाकात घास भरवतो तेव्हा कला त्याच्याकडे चिडून बघते, काय करतोय चांदेकर. आता प्रेक्षकांनो, या दोघांचा असा रोमॅन्स सुरू असताना सरोज मध्ये येणार नाही असं होईल का? बघूयात उद्या काय काय मज्जा घडते ते. पण कला अद्वैतची मंगळागौर बघायला तयार राहा प्रेक्षकांनो. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघत असते. आणि आवडल्यास रिव्ह्यू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.